जामकर या नावाचा विरोध आहे, त्यांना ॲलर्जी आहे जामकर या नावाची जास्त. असं नाही की त्या सर्कलमध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाद झाला, पाणी का पाणी, दूध का दूधवर पाणी का पाणी होईल, म्हणजे कोणाची पावर आहे हे कळल. 8 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर नॉन क्रिमिनल लागणार नाही. तुम्ही जर ओपन ओबीसी म्हणत असताल ओपन, तर दुसऱ्या सर्कलमध्ये कधीही तुमच्या विरोधात उभा टाकण्यासाठी भया तयार आहेत. या जिल्हा परिषद गट जाम या गटामध्ये ज्यावेळेस संग्रामभाया उभे टाकले होते, ओबीसी मधून उभा टाकल्यानंतर दुसरा एक उमेदवार होता, 2 ओबीसी होते आणि 2 ओपन होते, बरोबर आहे. त्यांनी पण ओबीसी उमेदवार जे जे उमेदवार ओपन होते त्यांनी पण ओबीसी सर्टिफिकेट काढलं होतं. मग ते समजा ते जर निवडून आले असते, मग त्यांचं डुप्लिकेट आहे का, त्यांचं ते बनावट आहे का प्रमाणपत्र. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग आपण असा विचार करा की त्यांनी निवडणूक लढवली, त्यांचं पण जात प्रमाणपत्र होतं, मग त्यांनी ते डुप्लिकेट काढलं का. तर असं नाही की या सर्कलमध्ये सर्व मतदार बंधू जेवढे मतदार होते त्यांनी या गटामध्ये संग्रामभायांना जवळपास 1200 मताची लीड देऊन निवडून आलेले आहे. का, तर हा विश्वास आहे मतदाराचा, ओबीसी मधून असो किंवा ओपन मधून असो, ही जागा सुटल्यानंतर 2 ओबीसी आणि 2 ओपन उमेदवार होते. असं नाही की त्या सर्कलमध्ये कोणत्याही प्रकारचा जातीवाद झाला किंवा एखाद्या व्यक्तीबद्दल द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, अशा कोणत्याही प्रकारची घटना घडली नाही. का घडली नाही, तर संग्रामभाई जामकर यांचं त्या सर्कलमध्ये काम होतं आणि त्या लोकांचा जो काही संपर्क होता तो पण अत्यंत चांगला होता. त्यामुळे कोणत्या प्रकारचा जातीवाद झाला नाही आणि जातीवाद न झाल्यामुळे ओबीसी आणि ओपन या समाजाने दोन्हीही मतदान करून लोकांनी भयाला निवडून दिलेले आहे. भयानं कुठं बनावट सर्टिफिकेट काढले असं आहे का? हे बघा, न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्थेमध्ये पाहत असताना जे नमुना नंबर 33 असेल त्यावर नोंद होत्या आणि ज्या पहिल्या कलेक्टर ऑफिस, SDM ऑफिस सेलू या ठिकाणच्या ज्या काही नोंदी होत्या त्यावर जशा प्रकारे कास्ट आणि व्हॅलिडिटीसाठी कागदपत्रे लागतात तशाच प्रकारे पूर्ण कागदपत्रे व्यवस्थित होती. त्यानंतर दक्षता समितीने अहवाल दिला की हे जे काही कागदपत्रे आहेत ते कागदपत्रे व्यवस्थित आहेत, त्यामुळेच संग्रामभायांना जातवद्धता प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे. 8 लाखाचं उत्पन्नाचं काय एवढं उत्पन्न असलं एवढ्याच लोकांना. हे बघा, ज्यावेळेस आपण ओबीसी कास्ट काढतो त्यावेळेस त्या 8 लाखाचा संबंध येत नाही. ज्यावेळेस तुम्ही नॉन क्रिमिनल काढत असतात त्या नॉन क्रिमिनल काढण्यासाठी तुम्हाला 8 लाखाच्या वर जर उत्पन्न असेल तर नॉन क्रिमिनल लागणार नाही. आणि ओबीसी सर्टिफिकेट काढण्यासाठी कोणत्याही प्रकारचे आर्थिक तुमची परिस्थिती काय हे पाहत नाही. ते असे एक चर्चा संग्रामभाई तिने पळवाट काढली म्हणे ओबीसी मधून उभं राहिले, जर ओपन मध्ये उभं राहिले असते तर कोणता समोरचा एक नेता ते चांगला तगडा उमेदवार होता म्हणे. ते कसं आहे नेमकं? आता हे पहा, 2 उमेदवार ओबीसी होते, 2 उमेदवार ओपन होते, पण त्यांची लयच इच्छा असेल तर पुन्हा 5 वर्ष आहेत. किंवा आता गावामध्ये त्यांच्याच ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, त्या ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये पहा या तुमचे उमेदवार उभे करा आणि निवडून या. मग पाणी का पाणी, दूध का दूधवर पाणी का पाणी होईल, म्हणजे कोणाची पावर आहे हे कळल. आणि दुसरी गोष्ट, जर तुम्ही जर ओपन ओबीसी म्हणत असताल ओपन, तर दुसऱ्या सर्कलमध्ये कधीही तुमच्या विरोधात उभा टाकण्यासाठी भया तयार आहेत. ते गावामध्ये बरेचशा ते तक्रार करणं, कोणत्याही कामामध्ये तक्रार वगैरे ब्लॅकमेल करणं हे त्याचा धंदा आहे. आणि ते सदावर्ती साहेबाजवळ तिथं सेवक म्हणून आहे, चपराशी म्हणून आहे, ते तेवढं तेच काम आहे, बाकी काय करू शकत नाही. ते त्याला गावात परत यायचं नाही का? आला तरी त्याचा सत्कार करू आल्यानंतर. कशा प्रकारचा सत्कार? त्याला आता त्यांना एवढं मोठं जरांगे पाटलाबद्दल जर एवढं बोलत असेल किंवा एखाद्या गावामधील प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल जर एवढं बोलत असेल, त्याला माहिती असेल एखादं कागदपत्र जर डुप्लिकेट असतील असं त्याला ते जर सिद्ध करायचं असतील तर त्यांना एखादं सिद्ध करून दाखवायचं की हे कागदपत्र डुप्लिकेट आहेत. शासनाने हे जे आरक्षण दिले, पत्रावालेच होते का शेडवाले होते का ते कारवाले होते? आता ते त्यांचं तर असं म्हणतात की एका उमेदवाराच्या 25 संस्था आहेत आणि एका उमेदवाराचा जो आहे तो आसाममध्ये चहाचा मळा आहे असं म्हणतात की आमच्या सर्कलमध्ये बरीचशी चर्चा असते. आणि सर्कलमध्ये चर्चा असताना ते असं म्हणतात की आमचा चहाचा मळा आहे. आणि दुसरे जे उमेदवार आहेत त्यांच्या तर बोलूनच 25 संस्था आहेत. ते काही असं म्हणता येणार नाही की ते गरीब होते, पत्राचं घर होतं त्यांचं. आम्हाला तर येता जाता त्यांच्याकडे बी 4-4 गाड्या 5-5 गाड्या दिसतात.
असं म्हणता येणार नाही ते गरीब आहेत म्हणून. आता असं सांगायचं मला की बाबा आता पुढची निवडणूक आहे, तुम्ही त्या पुढच्या निवडणुकीमध्ये ओपनच आहे जागा. आता पहा एकमेकाचं काय तिथं आपण आपलं जे वजन आहे आपल्याला जे सिद्ध करायचं आहे. पुढे संग्राम जामकर निवडून आले या गोष्टीचा विरोध आहे का दुसरं कोणी आलं असतं का फक्त जामकर या नावाचा विरोध आहे? जामकर या नावाचा विरोध आहे, त्यांना ॲलर्जी आहे जामकर या नावाची जास्त. आपण ते कधीच यानंतर मागच्या वेळेस सर्कलमध्ये ते दोन्ही पण उमेदवार जे आता पडलेत ते मागच्या वेळेस उमेदवार होते ना, मागच्या वेळेस ते पण उमेदवार निवडून आले होते. पण यावेळेस सर्कलमधील लोकांनी सगळ्या मतदारांनी विचार केला आणि एक सुशिक्षित चांगला व्यक्तिमत्व म्हणून बाहेरला निवडून दिलेलं आहे.